तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत खोटे आरोप करून सोबतच आदिवासी आश्रमशाळेतील मुलांची बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा भाजपच्या वतीने 8 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून अॅट्रॉसिटी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 6 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलं। त्यांच्या या बेताल वक्तव्याचा बुलढाणा भाजपच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान आमदार गायकवाड यांनी पत्रकारांसमोर जाहीर कॅमेऱ्यात बोलताना विजयराज शिंदे हे बुलढाण्याचे खरात आहे। त्यांनी आदिवासी आश्रमशाळेच्या एका महिला कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळेतील मुलींची इज्जत लुटली, त्यांची जिंदगी बर्बाद केली आहे असा खोटा व खालच्या पातळीवरील आरोप केल्याचे भाजपकडून दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले। सदर निवेदन देतेवेळी भाजपा जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर, बुलढाणा ग्रामीण अध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक आकाश दळवी, कामगार नेते अण्णासाहेब पवार, सारंग एकडे, संदीप वानेरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद, बुलढाणा। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, बुलढाण्याचे माजी आमदार विजयराजजी शिंदे साहेब यांच्या बाबतीत जे चुकीचं आणि अत्यंत महिलांचं चारित्र्य हनन करणारं अपमानास्पद वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। महिलांवर आणि आदिवासी मुलींवर विशेषतः अत्याचार झाल्याचं ते म्हणतात। या 300 मुली महिलांवर कसा अत्याचार होणार आहे आणि याबाबत आतापर्यंत अनेक आंदोलनं, तक्रारी आणि गुन्हे दाखल झाले असते, परंतु असे काहीही झालेले नाही आणि असं बेताल वक्तव्य करून शासनाच्या हेतूला हरताळ फासण्याचं काम होत आहे। आदिवासी मुले महिला यानंतर शिकतील की नाही असा समाजात प्रचंड रोष व्यक्त होत आहे। त्यामुळं त्यांच्यावर तातडीने गंभीर कारवाई करून अत्याचार झाल्याच्या खोट्या आरोप करून जनतेची आणि महिलांची मानहानी करणाऱ्या आमदारांविरोधात तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत। बुलढाणाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा वारंवार अपमान केला आहे, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे। आताच नुकतं त्यांनी चिखलीचे आमदार श्वेताताई महाले, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विजयराज शिंदे साहेब यांच्याबद्दलही बेताल वक्तव्य करून त्यांचं चारित्र्य हनन केलं। सोबतच आदिवासी महिला आश्रमशाळेच्या मुलींच्या चारित्र्यावर पण शिंतोडे उडवलेत। या महिलांचाही अपमान केला, मुलींचाही अपमान केला। या विरोधात आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन देऊन आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ कारवाई करून अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे। त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहे।